अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे बघा. आणि ह्या दिवशी ना आपण काही वस्तू अशा खरेदी करत असतो. या दिवशी सोनं, चांदी जे पण काही महत्त्वाच्या वस्तू असतील त्या खरेदी केल्या जातात. त्याचप्रमाणे ह्या दिवशी बघा आपण जर लक्ष्मी माताची सेवा, उपासना जर केली तर ती जास्त फलदायक असते. त्याचप्रमाणे आपण ह्या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते बघा. अक्षय तृतीया दिवशी आपण जेवढे आपण पितरांची सेवा करतो घरामध्ये, तेवढे पितरांचा सुद्धा आपल्याला एक कृपाशीर्वाद मिळत असतो बघा. तर काही वेळेला बघा अक्षय तृतीया म्हटल्यानंतर हिंदू धर्मामध्ये खूप विशेष दिवस मानला गेला आहे. आणि ह्या दिवशी बघा प्रत्येक व्यक्ती काही ना काही तर खरेदी करत असते. ज्या व्यक्तींना शक्य आहे ती सोनं, चांदी खरेदी करतात. काही व्यक्ती गाडी खरेदी करतात. काही व्यक्ती स्वतःचं घरसुद्धा घेतात किंवा एखादा फ्लॅट बुक करतात. किंवा काही व्यक्ती बघा आपल्याला जर एखाद्या वेळेला काही काम म्हणजे व्यवसाय महत्त्वाचा सुरू करायचा त्यासाठी गाळा वगैरे लागतो बघा किंवा जागा लागते महत्त्वाची, तर त्या महत्त्वाची जागासुद्धा खरेदी करतात. थोडक्यात काय तर ह्या दिवशी मोठमोठे उद्योग सुरू करण्यासाठी सुद्धा अक्षय तृतीय दिवशी सुरुवात केली जाते. या दिवशी जे पण आपण काम करतो, जे पण काम हाती घेतो बघा किंवा एखादी वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो ती वस्तू निरंकार कालांतरापर्यंत आपल्या सोबत राहते आणि त्या वस्तूंमध्ये वाढ होत जाते. ह्या दिवशी जर तुम्ही सोनं किंवा चांदी जर खरेदी केली तर वर्षानुवर्ष बघा तुमच्याकडनं आणखीन जास्त प्रमाणात सोनं चांदी खरेदी केली जाऊ शकते. या दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बघा अक्षय तृतीय दिवशी आपण ज्या पण सेवा करतो, जे पण उपाय करतो, जे पण गोष्टी करत असतो त्या गोष्टींचं विशेष फळ आपल्याला मिळत असतं बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार की अक्षय तृतीय हा दिवस माता लक्ष्मीची पूजा, सेवा करण्यासाठी विशेषतः मानला गेलाच आहे. त्याचप्रमाणे बघा ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तूसुद्धा खरेदी कराव्या लागतात. आता सर्वसामान्य व्यक्तींना ना सोनं, चांदी या महत्त्वाच्या वस्तू खरेदी करणं शक्य नसतं बघा. पण ह्या दिवशी तुम्हाला एक छोटे का होईना वस्तू नक्कीच आपल्या घरामध्ये खरेदी करा. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा दिवस खूप महत्त्वाचा असतो बघा. गरीबातली गरीब व्यक्ती का असेना किंवा सामान्य व्यक्ती असेना किंवा खूप श्रीमंत व्यक्ती असेना, श्रीमंत व्यक्ती तरी सोनं, चांदी, गाडी, बंगला काही त्यांना शक्य होईल ते खरेदी करतात. सामान्य व्यक्ती सुद्धा खरेदी करते आणि गरीबातली गरीब व्यक्ती सुद्धा एक ना वस्तू तरी ती खरेदीच करते बघा. ज्यांना सोनं, चांदी ह्या वस्तू खरेदी करणं शक्य नाही पण कायम आपल्या सोबत राहणाऱ्या आणि ह्या वस्तू जर तुम्ही अक्षय तृतीया दिवशी खरेदी केला तर माता लक्ष्मीचा तुम्हाला एक कृपाशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, घरामध्ये भरभराटी येईल. आणि तुम्ही ज्या पण वस्तू खरेदी करणार बघा ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे साक्षात. ह्या वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर मी प्रत्येकाला एक विनंती करते की तुम्हाला जर नाही सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत बघा, आजच्या काळामध्ये खूप सोनं चांदी जास्त प्रमाणात महाग आहेत आणि ते सामान्य व्यक्तीला नाही परवडत, तर तुम्हाला सांगते की माता लक्ष्मीचा आपल्याला कृपाशीर्वाद मिळवायचा आहे बघा. तर आत्ता मी तुम्हाला ज्या व्हिडिओमार्फत ज्या 5 किंवा 6 वस्तू सांगणार आहे बघा, त्यातली तुम्ही एक तरी वस्तू जरी खरेदी केली ना अक्षय तृतीयेला तरी सुद्धा चालेल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्रत्येक भक्तावरती कायम असतो बघा. तर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत तर ह्याविषयी तुम्हाला सांगते पहिल्यांदा बघा. तर आता अक्षय तृतीया कधी आहे तर अक्षय तृतीया ह्या वर्षी एप्रिल महिन्याच्या 19 एप्रिल 2026 या दिवशी आहे अक्षय तृतीया. वार आहे रविवार बघा. आणि ह्या दिवशी आपण आपल्या पितरांची सुद्धा सेवा घरामध्ये करत असतो. तर त्याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच येईल. पण आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला एवढंच सांगते की ह्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता की जेणेकरून त्या वस्तूंमध्ये कालांतराने वाढ होत जाईल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी येईल आणि घरामध्ये सुद्धा भरभराटी होईल बघा. प्रत्येक व्यक्तीनं एक तरी वस्तू नक्की खरेदी करा. गरीबातली गरीब व्यक्ती का असेना माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना सुद्धा परवडेल बघा. अशा वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर आता पहिल्यांदा एक वस्तू सांगते की जी वस्तू आपल्याला अक्षय तृतीय दिवशी खरेदी करायची. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की कवड्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कवड्या माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि कवड्या ह्या आपल्याला पूजेमध्ये लागतात. त्याचप्रमाणे बघा आपण जेव्हा पोटल्या बनवत असतो घरामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कवड्या लागतात आणि कवड्या या तर माता लक्ष्मीला आकर्षक करतात. माता लक्ष्मीला कवड्या विशेष प्रिय आहेत बघा. तर तुम्ही ह्या दिवशी तुमच्या घरामध्ये कवड्यासुद्धा खरेदी करू शकता. पांढऱ्या कवड्या तुम्ही 7 संख्येमध्ये खरेदी करा किंवा पिवळ्या रंगाच्या कवड्या तुम्ही खरेदी करा. तुम्हाला कोणत्या जर रंगाची कवडी मिळाली नाही ह्या दिवशी तर तुम्ही धार्मिक ठिकाणावरून खरेदी करा आणि आपल्या देवघरामध्ये तिची पूजा करा. तुम्ही कवड्यासुद्धा खरेदी करू शकता. कवड्या अगदी साध्या किमतीमध्ये येतात बघा. त्यानंतर दुसरी वस्तू आहे की झाडू. आता झाडू तर सर्वांना माहिती आहे बघा. श्रीमंत व्यक्ती असे ना का करोडपती असे ना पण त्याच्या घरामध्ये झाडू हा असतोच आणि साक्षात झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे.
तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती सामान्य आहे आणि जी व्यक्ती गरीब आहे, त्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा झाडू हा असतोच. यासाठी ह्या दिवशी आपल्याला झाडूची सुद्धा खरेदी करायची आहे. तुम्ही झाडूची जर खरेदी केली तर माता लक्ष्मीचं तुमच्या घरी आगमन होईल. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी साक्षात येईल बघा. आणि अक्षय तृतीयेसारखा इतका महत्त्वाचा शुभ मुहूर्त आहे बघा. प्रत्येक व्यक्तीला परवडणारी वस्तू आहे बघा. तर तुम्हाला सांगते की ह्या दिवशी तुम्हाला अक्षय तृतीये दिवशी तुम्ही मोहरी खरेदी करू शकता. मोहरी पिवळ्या रंगाच्या मोहऱ्या तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या पिवळ्या मोहऱ्यांवरती आपण उपाय करत असतो आणि ते उपायसुद्धा आपल्याला विशेष फलदायक असतात. यासाठी तुम्ही ह्या दिवशी पिवळ्या रंगाच्या मोहऱ्या एखाद्या धार्मिक ठिकाणावरून खरेदी करा आणि घरी आणून देवघरामध्ये ठेवू शकता. ही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर बघा धणे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सामान्य व्यक्तीला सुद्धा धणे हे परवडतात आणि आपण धणे सहज खरेदी करू शकतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की धण्याचा सुद्धा वापर आपण बघा पूजेमध्ये करतो किंवा लक्ष्मी पूजेमध्ये तर विशेषतः महत्त्वाचं असतं धणे. तर तुम्ही धणे घरी आणून ठेवा एखाद्या साईडला वगैरे व्यवस्थित जागेत ठेवा आणून खरेदी करून अक्षय तृतीये दिवशी, जेणेकरून तुम्हाला नंतर पूजा वगैरे त्याची करता येईल. धणेसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आता अजून एक गोष्ट बघा, कापूससुद्धा आपल्याला परवडू शकतो. कापूस दुकानामधून खरेदी करा. कापूससुद्धा विशेषतः महत्त्वाचा आहे या दिवशी. त्यानंतर तुम्ही आणखीन काय खरेदी करू शकता तर ह्या दिवशी बघा, ह्या दिवशी ना तुम्हाला माठ म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण ज्याच्यामध्ये थंडगार पाणी पितो म्हणजे पाणी वगैरे भरतो त्या माठामध्ये, असं माठ असतं बघा, जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं आणि कमी पैशामध्ये मातीचे माठ असतात बघा. तर तेही तुम्ही अक्षय तृतीये दिवशी खरेदी करू शकता. खूप महत्त्वाचं आहे बघा. आणि ह्या दिवशी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितरांची सेवा केली जाते. पितरांची सेवा केली जाते त्याच्यासाठी सुद्धा ते छोटे छोटे असे करवर म्हणतात बघा आमच्या साईडला त्याला. तर ते सुद्धा आणून आपण घरामध्ये त्याची सुद्धा पूजा करत असतो बघा. म्हणजे ते मातीमध्येच असतात, माठासारखेच असतात, पण ते छोट्या छोट्या आकारामध्ये असतात दोन. तर ते आणून आपण घरी पितरांची सेवा पूजा अक्षय तृतीये दिवशी करतो. तर त्याचप्रमाणे तुम्हाला तेही म्हणजे आमच्या साईडला हे करवर त्याला असं म्हणत असतात बघा. जे घरी आणायचं आणि आपल्या पूर्वज जे असतात त्यांच्या नावानं आपण घरामध्ये त्याचं पूजन करत असतो. तर त्याला आमच्या साईडला करवर म्हणतात. तर तुम्ही तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही करवरसुद्धा ह्या दिवशी घरी खरेदी करून आणू शकता. आता हे पण सांगलं तर पाण्याची माठ. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाण्याची माठ म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो, मातीचे असतात बघा ते पाणी थंड होतं. आता थोडक्यात आमच्या साईडला त्याला डेरा वगैरे पण बोलतात की त्याच्यामध्ये थंड पाणी होतं. तर हेही तुम्ही त्या दिवशी अक्षय तृतीये दिवशी खरेदी करू शकता. किंवा शक्य होईल तर बघा, आता उन्हाळा वगैरे सुरू झालेला त्यामुळे भरपूर जणांच्या घरी हे माठ वगैरे असतातच, पाणी भरून त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. तर तुम्ही त्या दिवशी काय करा तर त्या दिवशी माठ खरेदी करा स्वतः, एक छोट्या साईजमध्ये माठ खरेदी करा आणि तो दान करा, एखादे दान करा माठ, असं सुद्धा करू शकता. खूप महत्त्वाचं आहे बरं का ह्या दिवशी माठ खरेदी करणे, एखाद्या व्यक्तीला माठ दान करणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर बघा, आपण ह्या दिवशी ह्या सर्व वस्तू तर मी सांगितल्यापैकी तुम्ही एक जरी वस्तू खरेदी केली ना तरी सुद्धा चालतं बघा. हे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला आवडणाऱ्याच वस्तू आहेत आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत बघा. तर आता अजून तुम्हाला वस्तू सांगते मी 2-3. तर बघा, ह्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची पावलेसुद्धा खरेदी करू शकता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता जर शक्य असेल ना तर तुम्ही चांदीची पावलं, जर शक्य असेल तर चांदीची पावलं खरेदी करा. नसतील शक्य तर तांब्याची म्हणजे धातूची असतात बघा पावले, ती धातूचीच आणायची. तर ती खरेदी करू शकता. आणि तुम्ही आपलं जे उंबरट असतो बघा, ह्या साईडला 2 लावायची पावले आणि दुसऱ्या साईडला 2 लावायचे, असं सुद्धा तुम्ही करू शकता. खूप महत्त्वाचे आहेत बघा लक्ष्मीची पावलेसुद्धा. आता हे तर सांगितलं तर ह्या दिवशी बघा तुम्हाला जर तांब्याची किंवा पितळेची जर भांडी वगैरे खरेदी करणं शक्य असेल तर नक्कीच करा, कारण विशेष फलदायक आहे. तुम्ही ह्या दिवशी जर एखादं पितळचं दिवा वगैरे घेतला किंवा एखादं भांडं घेतलं. त्याचप्रमाणे बघा ह्या दिवशी तांब्या म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पूजेसाठी आपण तांब्याचा तांब्या वापरतो बघा, तो नसेल तर तुम्ही तो सुद्धा ह्या दिवशी खरेदी करू शकता. खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत बघा, मी ज्या तुम्हाला वस्तू सांगितल्या त्या सर्व खरेदी. तर तुम्ही ह्या दिवशी मीठसुद्धा खरेदी करू शकता. मीठ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण जेवणामध्ये जेवण बनवताना जे मीठ वापरतो ते मीठ आपल्याला अक्षय तृतीये दिवशी खरेदी करून घरी आणायचं आहे. तर तुम्ही हेही खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर गणपतीची मूर्ती शक्य असेल तर किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती ही सुद्धा तुम्ही ह्या अक्षय तृतीये दिवशी विशेषतः खरेदी करू शकता. तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत काही अशा 5-6 वस्तू सांगितल्या की त्यातल्या एक तरी वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेला नक्कीच खरेदी करा, की जेणेकरून ह्या वस्तूमध्ये निरंतर कालांतरापर्यंत वाढ होत राहील. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं हाईप करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी.